मनोहर मामा भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. माढा न्यायालयाकडून सुनावली गेली पोलीस कोठडी. फसवणूक आणि जादूटोणा विरोधी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना झाली होती अटक. 1 तासाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाकडून मनोहर मामा भोसलेला सुनावली आहे पोलीस कोठडी. जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल असलेला आरोपी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले, राहणार मनोहर मठ, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर आणि त्याचा सहकारी विशाल शहाजी वाघमारे यांना आज रोजी माढा येथील न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केला असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीची सुनावणी करण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यावर यापूर्वी जवळपास करमाळा पोलीस स्टेशन, बारामती पोलीस स्टेशन आणि दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जसा बलात्कार असेल, 420 असेल आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम या कायद्याखालचे गुन्हे असतील असे गुन्हे दाखल होते. तर हा मनोहर भोसले जो आहे तो सराईत गुन्हेगार असून त्यानं या ठिकाणी यातील फिर्यादी गौतम कसबे त्याच्या व्यवसायामध्ये यश येत नसल्यामुळे त्याच्याकडनं 2 लाख रुपयाची मागणी केली आणि पूजा घालण्यासाठी त्याला आग्रहित केलं आणि त्यासाठी त्यानं जवळपास 50,000 रुपये स्वीकारलेले होते. यांच्यामधला यांचा सहकारी एक अनोळखी व्यक्ती असून त्यानं हे सगळं कनेक्शन लावून दिलं. ज्यानं फिर्यादीचा फोन नंबर दिला, ज्यानं आरोपीचा फोन नंबर दिला, हे कनेक्टिव्हिटी करणारा जो एक अनोळखी इसम आहे तो अद्याप अटक व्हायचा आहे. आणि या मनोहर उर्फ मामा भोसले यानं आजपर्यंत विविध जिल्ह्यामध्ये अशा या जादूटोण्याच्या माध्यमातून संपत्ती जमा केलेली आहे. ती संपत्ती सगळी या ठिकाणी रिकवर करायची आहे. तर पूर्वी या आरोपीची पार्श्वभूमी बघता तर त्याच्याविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनला या ठिकाणी 376 प्रमाणे गुन्हा दाखल असल्यामुळे तर सोलापूर शहरामध्ये असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा आणखी इतर जिल्ह्यामध्ये महिलांवर काय जादूटोण्याच्या माध्यमातून या आरोपींनी अत्याचार केलेले आहेत का याचा तपास करणं गरजेचं आहे. आणि 50,000 रुपये जे घेतलेले आहेत ते रिकवर करणं गरजेचं आहे. असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी केला. तर तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला. तर युक्तिवाद करत असताना आरोपीच्या वकिलांनी या ठिकाणी आरोपीची अटक बेकायदेशीर आहे आणि त्यामुळं त्याला त्वरित सोडण्यात यावं असा आग्रह आणि युक्तिवाद माननीय न्यायालयासमोर केला. परंतु सरकार पक्षातर्फे आरोपीचा युक्तिवाद खोडून काढण्यात आला की माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा जो निकाल आहे मिहिर शाह त्या निकालाप्रमाणे तपास अधिकाऱ्यांना जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन केलेलं आहे. आरोपीचा कुठल्याही घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन तपास अधिकाऱ्यांना केलेलं नाही आहे आणि अटकेची कारणे आरोपीला समजावून सांगितलेली आहेत. त्याची सही त्याच्यावर घेतलेली आहे. आरोपीच्या अटकेची माहिती त्याचा मित्र त्याला कळवण्यात आलेली आहे. त्यामुळं तपास अधिकाऱ्यांना या ठिकाणी आरोपीला जे काही कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे ते संरक्षण या ठिकाणी पाळलेलं आहे. कुठल्याही त्याचं घटनात्मक अधिकाराचा भंग केलेला नाही आहे. त्यामुळे ही इलिगल डिटेन्शन होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं आरोपीच्या वकिलांनी रिमांडची ऑर्डर होण्याअगोदर या ठिकाणी मान्य न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला आणि त्यांना प्रिझ्युम केलेलं होतं की ही इलिगल डिटेन्शन आहे म्हणून. तर तसं कायद्यानं मुळीच करता येत नाही. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल न्यायालयामार्फत दिला जात नाही तोपर्यंत या जगातला कुठलाही व्यक्ती न्यायालयाचा निकाल प्रिझ्युम करू शकत नाही. तो देखील युक्तिवाद आम्ही सरकार पक्षातर्फे या ठिकाणी मांडला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती. तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आज बाजू मांडायचं म्हणजे FIR जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हतं. त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचा कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो आहे. आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही. मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते पैसे दिले असं त्यांचं मत. आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही. अजून दुसरं म्हणजे त्यांना 24 तासात कोर्टापुढे प्रोड्यूस करायला पाहिजे होतं. काल 12 वाजता त्यांनी ताब्यात घेतलं आणि माजरी पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन 2 वाजता त्यांना 35(3) नोटीस दिल्यानंतर ते जवळपास 2 आठवड्याची मुदत पाहिजे असते पण त्यांनी त्यात मुदतच दिली नाही. 2 वाजता त्यांनी दोघांनाही नोटिसा दिल्या आणि त्या नोटिसा दिल्यानंतर ते त्यांना संधीच दिली नाही 35(3) आणि इलिगल डिटेन्शन होतं. तो एक ग्राउंड होता आमचा आणि कोर्टाला ते इलिगल कस्टडी संदर्भात बी आम्ही आर्ग्युमेंट केलं बरेच.
सगळे कोर्टाने ते कन्सिडर करून त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिली. सर जादूटोना कायद्याअंतर्गत PSला तपास करण्याचे अधिकार नाहीत, PIला आहेत. तुम्ही देखील तो देखील ग्राउंड मानला होता. काय नेमकं ग्राउंड होतं? ग्राउंड सेक्शन 5 मध्येच लिहिलेलं आहे की जादूटोनाखाली जर तपास करायचा असेल तर ते सेक्शन 5 खाली सिनियर PI लेवलच्या ऑफिसरनेच तपास करावा असं आम्ही त्या कायद्यामध्ये लिहिलं होतं. ते कोर्टाला दाखवलं होतं. कुठंतर सरकारी वकिलांकडून असाही युक्तिवाद करण्यात आला की कुठंतरी या संदर्भात काही महिलांचं वगैरे सरकारी कनेक्शन आहे वकिलांनी सुद्धा ते ॲक्सेप्ट केलं कोर्टापुढे की ते आहे. कुठंतर महिलांचं काही या संदर्भात महिलांच्या कनेक्शन संदर्भात वगैरे काहीच नाही. त्यामध्ये महिला संदर्भात कुठलंही काही नाही आहे. आणि मग ही केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे. त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिलं. तो मठापर्यंतही गेलेला नाही. सर आपले जे अशील आहे त्यांच्यावरती जे आधीचे गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे ते बघता सराईत गुन्हेगार आहेत अशा पद्धतीचा उल्लेख कर. केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे. जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्या विरुद्ध केसेस आहे असं कायदा मानू शकत नाही. ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून. कुणावरही किती केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही. कारण की त्यामध्ये काही तिथे सुटलेला आहे केसेस. त्यामुळं ते जोपर्यंत शिक्षा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला हॅबिच्युअल म्हणता येणार नाही. येस थँक्यू.